दत्तानंद आणि निष्काळजी दोघे असे आडोशा मागे कुठेतरी दगडाच्या मागे वगैरे असे लपून बसले होते. त्यांच्यावर समोर हल्ला चालू होता. छत्रपती जादुई घोड्यावरून अतिशय वेगाने खाणीच्या दिशेने गुहेकडे येत होते. हल्ला वाढतच चालला होता. मागं वेलींचं जाळं ह्यांनी दोघांनीच घट्टपणे लावून ठेवलेलं. त्यामुळे निष्काळजी आणि दत्तानंद एक प्रकारे गुहेमध्ये अडकून बसलेले. म्हणजे आतमध्ये जाता येत नाही आणि बाहेर ह्यांनी जाळं लावून ठेवले. ते फोडता येत नाही अशा ह्याच्यामध्ये ते अडकलेत. त्यामुळे आता झालं काय, हल्ला जसा वाढत होता तसं ह्या दोघांना प्रत्युत्तर देणं गरजेचं बनलं होतं. समोरून जादूगार जादू वापरून छोटे छोटे दगड जोरात फेकत होते. मध्येच आगीच्या अशा ज्वाळा येत होत्या. म्हणजे हे सगळे जादूगारांची लढाई चालू आहे. त्यामुळे त्यांची लढाई कशी आहे, कुठं खाली पडलेले दगड आहेत जोरात फेकून मारलेत, पण त्याच्यासोबत एनर्जी सुद्धा अटॅच केली आणि त्या दगडांचा वेग वाढवलाय. कुठेतरी कुठल्या तरी जादूगाराची कॅपॅसिटी जास्त चांगली आहे, तर तो एखादी आगीची ज्वाळा फेकायला लागलाय. अशा पद्धतीने हे सगळं युद्ध चालू आहे. जसं दत्तानंद म्हणाला, ए निष्काळजी काय करायचं, दत्तानंद असं ओरडतच विचारलं. दत्तानंद बेसिकली ज्युनियर आहे. ज्युनियर इन द सेन्स अभिजित पहिला येऊन गेला 1 वर्ष. त्यामुळे तो जरा कधी कधी अडकला की अभिजितला विचारतो. तसा मला काय विचारतो, तर दत्तानंद म्हणतो, सिनियर आहेस ना तू, ते आग फेकायलायत, आपण काय फेकूयात मग. तसं अभिजित म्हणा, नको नको, आग नाही फेकायची, त्याला खूप जास्त शक्ती लागते. सकाळपासून 7-8 तास झाले आपण जादू करतोय, आता आग फेकणं आपल्याला सहन नाही होणार. इथली दगडच त्यांना जोरात मारूया, त्याला जरा कमी एनर्जी लागते. असं अभिजितनं ते डोक्यामध्ये सगळं सांगितलं. दोघेही आतमध्ये पुन्हा त्यांच्याकडे जे दगड त्यांच्याकडे येत होते तेच दगड खाली पडले की उचलून त्यांच्याकडे जोरात फेकत होते. असं तिकडनं दगड यायला लागत, इकडनं परत फेकायला लागत, असं एकमेकांचा हल्ला प्रतिहल्ला चालू झाला. दोघेही आतमध्ये दगडांचा वर्षाव करू लागले. समोरून सुद्धा खूपच प्रतिकार येऊ लागला. वेगवेगळ्या जादुई करामती वापरून हल्ला प्रतिहल्ला चालू होता. एक वेळ अशी आली की समोरून हल्ला करत करत 6 जादूगार पुढे येऊ लागले. त्यांचा जोर खूप जास्त वाढू लागला. दत्तानंद आणि निष्काळजीला कळालं की आता सगळं संपलं. म्हणजे शेवटी 6 जादूगार आहेत. हे पहिली परीक्षा देणारे जादूगार, म्हणजे बेसिक नॉलेजची एक्झाम देणारे जादूगार. आणि हे समोर कोण आहेत हे यांना अजून माहीत नाही आहे. कोण आहे, त्या कीबॉर्डमधला माणूस आहे, कीबॉर्डमधला शत्रू आहे, की खरोखरचे जादूगार आहेत, ह्याच्याबद्दल कोणाला काही अंदाज येईना झाला आहे. त्यामुळे यांचं असं झालं आहे की आता काय करायचं. अभिजित तसं म्हणायला लागला, दत्तोबा मला वाटतं आपलं शेवट आलाय. तुझ्यासारखा मित्र मला आयुष्यात भेटला नव्हता. मला हे जग सोडून जाण्याआधी तुला हे सांगायचं होतं. अभिजितला थोडंसं भावनिक व्हायला लागलं की आपण जरा एक मागल्या 5-6 महिन्यामध्ये खूप पुढे आलोय दत्तानंदसोबत. हे सगळं त्याला आठवत होतं आता. त्याच्यामुळे त्याचे डोळे थोडेसे पाणावले. ते पाहून दत्तानंद सुद्धा थोडा भावूक झाला. दत्तानंद सुद्धा म्हणाला, मला सुद्धा तुझ्यासारखा मित्र कधी भेटला नाही. यांनी एकमेकांसोबत वसुनगरी शोधली आहे. म्हणजे अभिजितचे सुद्धा आधीचे दारू पिण्याचे वांदे, ते दारूच्या नशेमध्ये तो अडकलेला होता, तिथून बाहेर येऊन पुन्हा वसुनगरीमध्ये हा दत्तानंदसोबत आलाय. सो एकत्र कनेक्ट होतं यांचं. आता सर्व काही संपणार ह्या भीतीने दोघांनीही घट्टपणे डोळे मिटून घेतले. अतिशय थकलेल्या आणि शेवटच्या घटका मोजगत ते तिथं थांबलेले होते. तेवढ्यात त्यांच्या मागून जोरदार आवाज आला. मागे बाजूला ते ह्याचं तोंड आहे ज्याच्यावर त्यांनी जाळ लावून ठेवली. दोघांनाही लक्षात आलं की आता शेवट झाला. म्हणजे वाटलं आता काय त्याने ऑलरेडी फोडाफोडी चालू केलेली आहे समोरच्या दोघांनी. गुहेच्या तोंडावर लागलेलं वेळींचं जाळं तुटून पडलं आणि काही आतमध्ये अशी धूळ झाली होती. त्या धुळीमधून उन्हाचे असे काही कवडसे आत येऊ लागले. धूळ थोडीफार हटताच 6 जादूगारांपैकी कोणीतरी ओरडू लागलं, शंभूजी आला, पळा पळा पळा, आपला जीव वाचवा. शंभूजीचं नाव ऐकताच दत्तानंद आणि निष्काळजीने आनंदाने डोळे उघडले. त्याच गडबडीत निष्काळजी दोन्ही कीबॉर्ड कुठून तरी दिसतात तसे उचलले. शंभूजी बचाव पथकांसह गुहेजवळ पोहोचले होते. थोडी अजून धूळ हटताच छत्रपतींना निष्काळजी आणि दत्तानंद दिसले. त्यांनी एक चुटकी वाजवली. दोघांच्या भोवती सुरक्षा कवच तयार झालं आणि दोघेही गुहेच्या बाहेर ओढले गेले. आणि एक पथक बाहेर एका पथकाजवळ जाऊन पडले. ते पथक त्यांची तपासणी करू लागलं. शंभूजी त्यांच्या दुसऱ्या पथकासोबत गुहेमध्ये घुसले. निष्काळजी आणि दत्तानंद ह्या सर्व प्रकाराने खूप थकले होते. गुहेमध्ये काहीतरी स्फोट झाल्याचा आवाज त्यांना ऐकू आला तो शेवटचा, आणि मग त्याच्यानंतर दोघे पण बेशुद्ध पडले. शंभूजींनी एक खूप मोठं विस्फोटकांचं गोदाम उद्ध्वस्त केलं होतं. 2 दिवसांनी वैद्यालयामध्ये दत्तानंद आणि निष्काळजी दोघांना जाग आली. हे जे त्या ठिकाणी बेशुद्ध पडले ते 2 दिवसानंतर जागे झाले फक्त. तोपर्यंत हे बेशुद्धच होते. इथं पण एक एक्स्ट्राच आहेत. शंभूजी ज्या गुहेमध्ये घुसले त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या गुह्यांमधून काही जादूगार प्रसार झाले. सगळे पहाऱ्यावरचे कोतवाल शंभूजींच्या मदतीसाठी आलेले असल्यामुळे कोणाचंच ह्याच्याकडे लक्ष गेलं नाही. बेसिकली प्रतिमंदार पर्वत ही आतल्या आतमध्ये गुहेंचं जाळं असलेलं पर्वत आहे.
खूप जुना पर्वत आहे, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये भरपूर खाणी झालेल्या आहेत, भरपूर खाणींचं एकमेकांचं जाळं आतमध्ये आहे. त्यामुळे कधी कधी काय होतं की ही काही लोकांना लपण्यासाठी चांगली जागा आहे. सो बेसिकली ह्या गुहेमध्ये काही लोक लपून बसलेली होती. इकडे आवाज झाला, कळालं की तिकडून ते पळून जातात. त्याच्यामुळेच एक प्रकारे ह्या लोकांना पकडणं वसुनगरीच्या कोतवालांना आतापर्यंत खूप कठीण जायला लागले.